नमस्कार मंडळी, मी कृष्ण गेडे. तुमचं स्वागत आहे आपल्या पहिल्याच व्लॉगमध्ये. नेहमीप्रमाणे आम्ही ह्याच पेट्रोल पंपावरती तेल भरतो. पण ह्या वेळेस पेट्रोल पंपावरती गाड्यांची गर्दी कमी होती. ते म्हणे पैसे किती म्हणे दिले. चला पाहू जात तेवढे ते म्हणे पॅकेट दिले. ते म्हणे तुला घे पाहिजे ते सगळ्यांची गोळा झाली. त्यांना म्हणे घ्या पेट्रोल टाकून. आम्ही आलो तोंड धुवून. पाण्यापाशी गेल्यानंतर कळालं गर्दी यार खूप आहे. त्यामुळे मी निघालो भाग. तरी पण कसं एकदम सकाळचं दिसतं की नाही, एकदम फ्रेश. तेल टाकून गाडी लागली ना एकदम रोळाला पुढच्या स्टॉपच्या दिशेने. इथून थोड्याच अंतरावर मोहित महाराज बाळू म्हणजे गुरु यांचं स्थान आहे. निघालो त्यांच्या दर्शनाच्या दिशेने. आलं तर पाहतो काय गर्दी खूप कमी होती आणि पब्लिक पण खूप कमी होती. जरी त्या आमुष्याला इथं गाडी लावायला जाग नसायची. ह्यावेळेस गर्दी नाही म्हणे तर चला लाईनीनं दर्शन घेऊया. तरी पण लाईन जरा बरी होती, त्यामुळे म्हणलं चला जाऊया, दर्शन घ्यायचं आहे ना. दर्शन घेतलं आणि निघालो. बाळूमामाने ज्या विहिरीतून पाणी काढून त्यांच्या गुरूंना पाजलं होतं ती विहीर ही आहे. खूप भरलेली आहे, गर्दी पण आहे, काय पाणी पण काढतात. आपलं पण छायाचित्र दाखवून निघालो पुढच्या मंदिरात. पदार्पण करण्याआधीच कॅमेरा चालू केला. ते माणसं ते तोंडाकडे बघायला लागली. मी बघू दे काय होतं. व्हिडिओ खूप मोठा होतो आणि त्यामुळे व्हिडिओ थोडा मी वळवते. तंबेल पिण्यासाठी गर्दी आपण मागे राहिल्यानंतर पिण्यावर. चला पहिलं दर्शन घेऊ. घंटीन त्यानं वाजवली आणि कॅमेरा शन घेतला आणि कॅमेरा ओपन केला. आणि चला म्हणे आसपासचा परिसर जरा दाखवतो. हे पण व्हिडिओ फास्ट पळवला. चला म्हणे आंबील थोडंसं पिऊन घेऊ. आंबील पिण्यासाठी ते खूप सारे पेले होते आणि त्यात एक पेलं घेतला आणि मस्त की स्वच्छ सुद्धा. गर्दी खूप होती म्हणे. चला कॅमेरा बंद करून मोबाईल पडला. आंबील घेतली आणि आंबील छान होती. आंबील पेत नजरेचा एक फेरफटका मारला आणि चला म्हणे पुढच्या दिशेने निघूया. तर जाता जाता म्हणलं थोडी स्माईल देऊया आणि निघूया पुढच्या दिशेने. थोडं पुढे गेल्यानंतर एक नदी लागते आणि ती नदी ही आहे. यातून माणसं खालून जातात, वरून जातात. खालून जायला पाणी खूप लागत. मी म्हणे चला वरून जाऊया आपण. वरून जायला निघालो तर ते काय म्हणे शेवाळ खूप आहे. नीट चालू नाही तर पडल घसरून. पाण्यातून बाहेर म्हणजे चला एखाद्या व्ह्यू टाकूया मंदिराचं. तर असं काय दिसत होतं. मी चालू पाय वाटेने पुढे. तेवढ्यात बारकं कशाला हसायला लागलं काय माहिती. थोडं पुढे चालणार म्हणे चला पच्चावाडीत लक्ष्मीचं मंदिर आहे, त्यांचं दर्शन घेऊ. मंदिरात प्रवेश घेतला आणि पायऱ्या चढत पुढे निघाला. तिथलं दर्शन घेतलं आणि मामांच्या घोड्यांचं दर्शन घेतलं. हे दोन घोडे उभं केलेले होते ते कसे बघते बघ. पुढच्या मंदिरात प्रवेश घेतला आणि ह्यो काय म्हणे ते ह्यो काय लोटते. देवाचं दर्शन घेतलं आणि हे काय म्हणे ते आगळं वेगळं सोनचाफ्याचं झाड बघ कसं फुललं एकदम तराट. आता पुढच्या मंदिराकडे जाऊया. ते तर नाथांची बहीण जगन्माता भागवा यांचं मंदिर आहे. ते आहे तर उघडं का बघूया आपण जरा. मग काय वाटतं चला बाहेरून दर्शन घेऊया. चला दर्शन घेतलं आणि निघालो बोळा आणि पुढच्या मंदिराकडे. हे मंदिर आहे हालसिद्धनाथ पश्चिमाळी. मंदिरात जाण्याआधी म्हणलं नारायण घेऊन मग प्रवेश करूया. मंदिरात प्रवेश केला. हे हेडिंग घेतलं देवाच्या मंदिराचं. मंदिरात प्रवेश घेतल्यानंतर ज्या 6 घंटा दिसतात त्यातले मी 5 वाजले होते. मधली कोणालाच वाजत नाही. गर्दी खूप नसल्यामुळे चला म्हणलं पटपट दर्शन घेऊया आणि नारायण फोडला आणि निघालो गाडीच्या दिशेने. माझ्यासोबतचे कमी गर्दीत चुकले काय बघायला. ते म्हणे तू चुकशील मी नाही. चालू दे बाई तुझं. हळूच पुढच्या दिशेने निघत नाही. गाडीकडे जावं. गाडीत येऊन बसल्यास तरी माणसं म्हणे तर चला म्हणलं पटपट जावं. गाडी भरली आणि आम्ही निघालो पुढच्या दिशेने. मेटकेचा प्रवास सुरू झाला. तर जाता जाता म्हणले ह्यो कसा व्ह्यू दिसतोय बघ. टॅक्टून ते मस्तपैकी कसं एकदम भुंगा फाईट. 15-20 मिनिटाच्या प्रवासानंतर आम्ही डायरेक्ट मेटक्यात प्रवेश केला.
तर मेतक्यात श्री हालसिद्धनाथ बाळूमामा मंदिर मूळ क्षेत्र आहे. तिथूनच पुढच्या बाजूला एक मंदिर आहे. त्या मंदिराच्या दिशेने आम्ही निघालो. जाता जाता म्हणलं थोडासा आपला व्ह्यू कसा दिसते बघू. एकदम कोर मस्तपैकी दिसत होतं. थोडं चालल्यानंतर मंदिराच्या ताबाला स्कॅनर केलं. कोण दिसेल काय गाडीमध्ये गेल्यानंतर लांबून मंदिराचा योगाचा दिसतो. काय यायचा खूप गर्दी पण जवळपास 1 किलोमीटरची लाईन वाहनांची होती. त्यांचे काय आत्मापूर्णतेच चला मंदिरात दुसरं मला तो कसं आठवत. पूर्ण प्रवासात हसवणं एकच आहे काय म्हणजे बघा. आरतीची टायमिंग आरती चुकली नाही पाहिजे म्हणजे मग काय मंदिरात प्रवेश केला आणि लागलो दर्शनाचा लाईनला. बाळूमामांचं मुखदर्शन घेतलं आणि मंदिराच्या आवारात आलो. गर्दी तशी नव्हती यावेळेस, पण भक्तांची ये-जा भरपूर प्रमाणात होती. बरेच भक्त मंदिरापुढे फोटो वगैरे काढत होते. मी म्हणले चला आपला पण व्ह्यू कसा दिसतोय म्हणे बघूया. मी काय केलं, कॅमेरा असा धरला आणि असं गरकेला फिरवला बघा कसं दिसतंय. पायरी चढून वगैरे मंदिराच्या तिथे गेलो आणि तिथून म्हणले कॅमेऱ्याने फेरफटका मारून घेऊ सगळीकडून. मंदिराच्या समोरच प्रसादाची आणि खेळण्यांची दुकाने पण आहेत बघ. बाळूमामांचं ते दर्शन घेतलं ना आता निघालो मरगूबाईच्या मंदिराकडे. आजोबांच्या आधी आपल्याला घंटी वाजवली काय थोडक्यातच आजोबाचा हात खाली घातला. सर्व देवांचं दर्शन घेऊन चाललो आता निघालो आपल्या गाडीच्या दिशेने. एकदम कसं गोरपान दिसतं की नाही, एकदम टवटवी. हा बाळूमामांचा वाडा. वाड्याचं काम चालू असल्यामुळे बाहेरूनच दर्शन घेतलं आणि निघालो आपल्या पुढच्या दिशेने.
आता जायचं दत्त मंदिराकडे. भजन आणि आरती झाल्यानंतर प्रसादाचा कार्यक्रम होता. तो म्हणे सोडायचं कशाला, घेऊन जाऊ म्हणलं प्रसाद. ते प्रसाद पण खूप भारी होता. पोटभर जेवलो आणि निघालो आरेवाडीच्या दिशेने. मग हे काय असं टप्पावर बिछाना मस्तपैकी हातरून झोपलो की उठायचं म्हणलं आता आरेवाडीतच. पण जाता जाता म्हणलं रस्त्याचा थोडासा व्ह्यू घे पाहिजे म्हणून मोबाईल काढला बाहेर आणि हा घेतला घाटातला व्ह्यू. हा हायवेचा व्ह्यू कसा एकदम, व्हिडिओ थोडा पळवला त्यामुळे स्पष्ट दिसणार नाही, पण ह्यो कसा एकदम भारी दिसतं का नाही. पूर्ण साफ होता, गर्दी वगैरे काहीच नव्हती. जवळपास पहाटेच्या 2 वाजता आमचा आरेवाडीत पदार्पण झाले. तर जाता जाता म्हणजे चला परत 5 वाजता गर्दी येते, त्यामुळे नारळ तेल फोडून घेऊया आणि मग जाऊन झोपूया म्हणजे. आतापर्यंत भरपूर नारळ फोडलं पण नारळाचा सीन घेतला नाही म्हणून आरेवाडीत घेतला. आणि निघालो, छोट्या छोट्या मंदिरं होते त्यांचं म्हणलं दर्शन घेऊया आणि जाऊया म्हणलं पुढच्या प्रवासाला लागूया आपल्या. तर ह्यो मंदिराचा व्ह्यू कसा दिसतोय बघा, एकदम छान. तेच वयस्कर मंडळीचं काहीतरी भजन कीर्तन चालू होतं. चला भेटू आता पुढच्या व्लॉगमध्ये. टाटा बाय बाय.